पण माझं नाव पूजा विनेरकर आणि 2021 ज्याचा रिझल्ट आता 2023 ला लागलाय, त्यात माझं मुंबई पोलीस या पदासाठी सिलेक्शन झालंय. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर काय करते. तर इग्नाइट अकॅडमीने खूप चांगली फिजिकल सिरीज स्टार्ट केली आहे, जी मुलं अकॅडमी लावू शकत नाही, जी मुलं गावाकडे प्रॅक्टिस करतात आणि त्यांना स्टार्टिंगच माहिती नाही की प्रॅक्टिस कशी स्टार्ट करू ग्राउंडची. तर त्यांच्यासाठी खूप चांगली सिरीज स्टार्ट केली आहे आणि मला खूप छान वाटते की मी या सिरीजमध्ये पार्टिसिपेट करते. सो या सिरीजमध्ये एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आपण वर्कआउट आणि जो काय माझा पोलीस भरतीचा एक्सपिरियन्स आहे, मी आधी कबड्डी खेळायची, तो माझा एक्सपिरियन्स आहे, ते सर्व टेक्निक हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या सिरीजला खूप चांगला रिस्पॉन्स द्या. ही सिरीज फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणून ग्रँटेड घेऊ नका. आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्ट्रेचिंग कशी करतात, प्री वर्कआउट स्ट्रेचिंग कशी करतात. मुलं काय करतात, आपले भरतीचे जे इव्हेंट आहेत 100 मीटर, 800, 1600 आणि गोळाफेक, गेल्या गेल्या ग्राउंडवर गेल्या गेल्या हे इव्हेंट करायला स्टार्ट करतात. तर तसं करायचं नसतं. त्याच्या आधी एक छोटी प्रोसेस असते. त्याच्या आधी आपल्याला स्ट्रेचिंग करायची असते, वॉर्मअप करायचं असतं आणि मग आपल्याला इव्हेंटसाठी वर्कआउट स्टार्ट करायचे असतात. सो आपण स्ट्रेचिंगच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. स्टार्टिंगला काय करायचे असतात, जे वर्कआउटच्या स्टार्टिंगचे स्ट्रेचिंग असते त्याला डायनामिक स्ट्रेचिंग बोलतात आणि वर्कआउटच्या नंतर असतं त्याला स्टॅटिक स्ट्रेचिंग बोलतात. डायनामिक स्ट्रेचिंग ही आपण 1-2 मुवमेंट करत करत करतो आणि स्टॅटिक स्ट्रेचिंग आपण ही होल्ड करत, म्हणजे एखादी स्ट्रेचिंग केल्यावरती होल्ड करून तशी स्ट्रेचिंग करतो. तर बघूया. पण या व्हिडिओमध्ये स्ट्रेचिंग, बेसिक स्ट्रेचिंग किंवा ॲडव्हान्स बोलू शकता, मुलं मुली सगळेजणही स्ट्रेचिंग करू शकतात. तर आपण स्ट्रेचिंग बघणार आहोत. तर स्ट्रेचिंगची सुरुवात करायची आपल्याला. स्ट्रेचिंग जेव्हा आपण स्टार्टिंगला स्ट्रेचिंग करतो एकदम हळू करायची असते. ही स्ट्रेचिंग तुम्ही 25 सेकंदापर्यंत करू शकता. होल्ड करायचे. पहिलं पूर्ण आपल्याला टोवर अप, पूर्ण आतवरती खेचायचं. चेंज बोलते त्यानुसार चेंज करा तुम्ही. चेंज एकदम लाईट करायचे, आधी काय जास्त खेचाखेच करायची नाही. त्याच्यानंतर प्रत्येक स्ट्रेचिंग तुम्ही 2 ते 3 सेकंद आधी होल्ड करा. ओके. ही एकदम बोलतात ना, एकदम बेसिक आणि लाईट स्ट्रेचिंग आधी करायची आहे. याच्यानंतर तुम्हाला सपोज तुमचा 4 किलोमीटरचा ग्राउंड असेल तर तुम्ही 2-3 राऊंड एकदम एकदम स्लो जॉगिंग करायचे, एकदम स्लो जॉगिंग. त्याच्यानंतर आता जी स्ट्रेचिंग सांगते ती स्टार्ट करायची. याच्यानंतर आपल्याला मुवमेंटची एक्सरसाइज ती करायची. एकदम स्लो करा. ही जी स्ट्रेचिंग सांगते, मुवमेंट सांगते, हे तुम्ही वरून अप पासून डाऊन करू शकता किंवा खालून पण स्टार्ट करू शकता. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की वरून तुम्ही स्टार्ट करा. ओके. सो हाफ सर्कल फ्रंट, चेंज बॅक, साइड. एकदम स्लो करायचे, घाई नाही करायची. चेंज, अप डाऊन, चेंज. जे काय आपले मुवमेंट आहेत त्याची एक्सरसाइज करायची आहे. रिव्हर्स, चेंज. एक एक्सरसाइज तुम्ही 2 ते 3, 4, 5 असं केलं. प्रत्येक एक्सरसाइज तुम्ही 5 वेळा केलं तरी होऊन जाईल. चेंज, सेकंड हँड, रिव्हर्स, चेंज, रिव्हर्स, चेंज, रिव्हर्स, सेकंड लेग गोल, रिव्हर्स, चेंज, रिव्हर्स. मी आता हे थोडं फास्ट करते, पण तुम्ही तुमच्या हिशोबाने स्लो स्लो करत जा. ओके. चेंज,
हे झालं, ही झाली मुवमेंट जे आपले जॉईंट मुवमेंट आहेत त्याची थोडी एक्सरसाइज गेली. आता आपल्याला बेसिक करायचंय. याच्यानंतर आपल्याला मेन ही एक्सरसाइज, ह्याच्यानंतर आपली स्ट्रेचिंग स्टार्ट होते. याला बोलतात डायनॅमिक स्ट्रेचिंग. जी वर्कआउटच्या आधी आपण स्ट्रेचिंग करतो त्याला बोलतात डायनॅमिक स्ट्रेचिंग, आणि वर्कआउटच्या नंतर करतो त्याला स्टॅटिक स्ट्रेचिंग बोलतात. डायनॅमिक मध्ये आपण 1, 2, 3 मुवमेंट करत करत स्ट्रेचिंग करतो, आणि स्टॅटिक स्ट्रेचिंग आपण होल्ड करत करतो. ओके. चेंज. ही स्ट्रेचिंग आपल्या हॅमस्ट्रिंग साठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड लेग. चेंज. 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 प्रत्येक एक्सरसाइज तुम्ही ही स्ट्रेचिंग 2 ते 3, प्रत्येक स्ट्रेचिंग ही 3 ते 4 सेकंद तुम्ही होल्ड करायची आहे. चेंज. 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 हे पूर्ण जे मसल्स आहेत ते आपले स्ट्रेच झाले पाहिजे. सेकंड लेग. चेंज. अदर लेग. चेंज. चेंज. ही जी स्ट्रेचिंग आहे ती आपली जे मागे काफ्स आहेत त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. चेंज. आता तसंच बॅक जायचंय आपल्याला. चेंज. इन. चेंज. क्रॉस. मिडल. डाउन. चेंज. बैक. साइड. देन आपल्याला लेग होल्ड करायचंय. अदर लेग. बस एवढी बेसिक स्ट्रेचिंग केलात तरी इनफ आहे.